लगेच म्हणजे तुम्हाला एक आनंदाची बातमी म्हणजे पूर्ण पनवेल तालुक्यात पहिला निधी कुठं आला असेल तो आपल्याकडे आलाय. आणि तो पण आपल्या बुद्ध विहारासाठी आलेला आहे, ते पण खुर्च्याच्या रूपात. हे सांगून सुद्धा अजून थोड्या दिवसात आपल्यासाठी टेबलची अरेंजमेंट होणार आहे. म्हणजे खुर्च्या आहेत, टेबल आहे. आणि मला संतोषजी सांगितलेलं होतं आणि की पाण्याचा जरा थोडा प्रॉब्लेम, पाणीपोईचा जरा प्रॉब्लेम, पाणीपोईच्या साठी पण नियोजन चालू आहे. जेवढं लवकरात लवकर करता येईल. विशेष अनुसूचित जातीमधूनच नगरसेवक असल्यामुळे तो तिला फंड वापरता येतो आपल्यासाठी आपल्या प्रभाग 6 मध्ये. तर लवकरात लवकर आपण पाण्याचं नियोजन करू आणि पिंक टॉयलेट म्हणजे लेडीजसाठी पिंक टॉयलेट करून आपल्या इथं नियोजन होते सेक्टर 15च्या गार्डनमध्ये. ते खास लेडीजसाठीच असतं. पण आता त्यासाठी सगळे कदम आणि घरेश ठाकूरांना पण माझी रिक्वेस्ट आहे आणि सोनल मॅडम नाही दिला तर त्यांना पण रिक्वेस्ट आहे की आपल्या पाठीमागच्या मैदानात पण आपल्या मंडळामधून की जेंट्स टॉयलेट हे ते टाकण्याची आवश्यकता आहे. त्याचं नियोजन कारण कसं प्रत्येकाच्या फंडाचा उपयोग झाला पाहिजे आणि तो सगळ्यांच्या दृष्टीकोनातून जेवढं आम्ही काम करतो तसं ते नगरसेवक पण करतात. कारण एका वॉर्डात 4 नगरसेवक केलेले आपल्याला. तर नक्कीच आम्ही तुमच्या प्रत्येक मागणीला सन्मान करू आणि काय ना काय सगळं चांगल्याच्या दृष्टीने नियोजन. धन्यवाद. सर्वप्रथम तर आपण इथे आभार मानले पाहिजे ते स्पेशल म्हणून आपल्या आमदार साहेबांचे. आपल्या आमदार साहेबांच्या नावावर आम्ही ही गोष्ट घातल्याबरोबरच त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण सभागृहाशी कॉन्टॅक्ट करा आणि नंतर आपल्या अनुसूचित जातीच्या अंतर्गत आपल्याला त्याच्या निधी प्राप्त होऊ शकतो आणि आपण बौद्ध समाजासाठी देऊ शकतो. म्हणून आम्ही लगेचच कॉन्टॅक्ट करून आपले जे सभागृह नेते आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्या समाजासाठी आम्ही लगेचच खुर्च्या आणि टेबलचं पण आयोजन लवकरातच होईल. आता सध्या आम्ही खुर्च्यांचं आयोजन केलेलं आहे. थोड्या दिवसात टेबलाचं पण नियोजन करण्यात येणार आहे. आणि दुसरी गोष्ट एक पाण्याची जे तुम्ही आता म्हणाल पाण्यासाठी पण आपण लवकरच की योग्य ती मागणी करून सगळ्या नगरसेवकांना आपले स्थानिक नगरसेवक आहेत ते सगळे सुविधा आहेत आणि त्यांच्या सगळ्यांना आपण संपर्कात घेऊनच या सगळ्या गोष्टी योग्य मागणी करून आपण त्या टाकीचं पण नियोजन लवकरात लवकरच करणार आहोत. तसेच तुम्ही म्हणाला जसं आपल्याला टॉयलेटची कमतरता आहे तर आपल्या बालकल्याण सभापती ज्या आहेत ते म्हात्रे तर आम्ही त्यांच्याबरोबर एकदा बोलून आणि त्यांच्याबरोबर फॉलोअप करून त्यांच्या निधीतून आपल्याला पिंक टॉयलेट इथे देता येईल. तर त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी एकदा बोलून आपले नगरसेवक पण त्यांच्याशी आम्ही सगळे कॉर्डिनेशन करून त्या गोष्टी सुद्धा फॉलोअप करून आणि लवकरात लवकर ते कसे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल ते आम्ही लवकरात लवकर करू. आणि तुमच्यासाठी तुम्ही तर नेहमी आम्हाला सपोर्ट करतात. या आधी ग्रामपंचायतच्या वेळेस केला तुम्ही आल्या वाचले की इव्हेंट कार्यक्रम ग्रामपंचायत तर तेव्हाही तुमचा खूप छान असा सपोर्ट आम्हाला होता आणि त्यानंतरही असेल अशी मी आशा करते. आणि तुम्हाला काही लागलं तर आम्हाला लेटर स्वरूपात तुम्ही नक्कीच द्या. त्याचा आपण पाठपुरावा करू आणि एवढं मी थांबते. आज खऱ्या आपल्या स्कूलमध्ये आज 11 वेगळा कार्यक्रम आज आपल्याला पाहण्यास मिळत आहे. आपल्याला बघितलं तर पंचशील बिहार सेक्टर 15 असं 6 मला वाटते 2012 पासून त्याचं कामकाज चालू आहे. मी सुद्धा त्यावेळी पुढे नेहमी घेत होतो. संतोष सोनकांबळे मला बोलले होते आम्ही नेहमी देत असतो. मी बघितलं तर इथं सातत्याने प्रत्येक वर्षी काही ना काही सामाजिक कार्यक्रम असतील किंवा शैक्षणिक कार्यक्रम असतील आरोग्य संबंधित काही कार्यक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असताना आपल्याला नेहमीच मी इथे बघत असतो. त्याचाच हे उद्देश बघून आपले भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आडसुले साहेब तसेच आपल्या नगरसेविका आडसुले मॅडम असतील तसेच आपले संदीप कदम असतील तसं आपल्या सोनल मॅडम असतील हे नेहमीच आपल्या पाठीशी राहतील याचं मी तुम्हाला मी आश्वासन करतो. खरंच जर बघितलं आडसुले साहेबांनी मला सकाळीच सांगितलं काही त्या आपल्याला अशा पुढच्या येणार आहेत आपण या बुद्ध विभागाला 20 किलोच्या आणि बाकीच्या तिकडे देतो. माझी इच्छा होती का माझे पण मंडळ आहे तिकडे काही तुमच्या तिकडे वर्ग करा पण नाही ते शेवटी शेड्यूल कास्ट समाजासाठी आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आलेल्या ज्या फंड होतं त्या फंडातून आज आपल्याला तुमच्या दिलेल्या आहे. तर मला आनंद वाटतोय की आज पहिल्याच कार्यक्रमामध्ये कुठेतरी चांगलं तुमच्या दिलेलं कार्यक्रम साहेबांच्या माध्यमातून होत आहे.
मी पुन्हा सांगू इच्छितो की माझ्यापुढे जेवढी काय मदत करता येईल तेवढी मी मदत करण्याला कधीही तत्पर आहे. त्या ज्या होत्या कमी पडत होत्या संतोषांनी म्हणालो की आपला चेअर आपण या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करूया. तर मला म्हणाले तुम्ही थांबा, आपल्या नगरपालिकेकडून मागणी केलेली आणि तिकडनं आपल्या चेअर घरच्या फंडातून मिळणार आहे. आणि म्हणून त्याचं आज मॅडमच्या प्रयत्नामुळे सगळ्यांच्या प्रयत्नामुळे त्या चेअर या उद्योगासाठी प्राप्त झाल्या. मी तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो, अभिनंदन करतो की आपण आमच्या विहारासाठी हे मौलिक असं काम केलेलं आहे. त्याप्रमाणे हे जे विहार आहे त्या विहारामध्ये आता वर्षावास चालू होणार आहे. आषाढ पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमेपर्यंत. आणि या वर्षावासामध्ये भगवान बुद्धाने त्यांच्या काळामध्ये 2500 वर्षापूर्वी त्यांच्या जीवनामध्ये 45 असे वर्षावास, प्रत्येक वर्षाला 45 वर्ष वर्षावास केले होते इकडे. बुद्धगयापासून ते ज्या वैशाली नगर वगैरे अशा त्या ठिकाणी. आणि तिथे त्यांना जे बुद्धगया होते ते बुद्धगया त्यावेळेच्या दानकर्त्याने बांधून दिले. त्यांना ज्या ज्या गोष्टी लागतात त्या दान सोबत मिळाल्या. या ठिकाणच्या स्लॅगेटी वास्तू या घरकुल मध्ये जी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारी लोक आहेत, बुद्धाच्या धर्माला मानणारी लोक आहेत, ही लोक या ठिकाणी आपले प्रेरणास्थान म्हणून इथे येतात, वंदन करतात. 14 एप्रिल असो, 6 डिसेंबर असो, सगळीकडे सर्वांना माहिती आहे. तर या ठिकाणी जी काही गैरसोय होती आता जवळजवळ 3 महिने हा वर्षावर चालणार आहे. प्रत्येकमध्ये 29 तारखेपासून चालू होतं. आणि 3 महिन्यामध्ये जे इथे महिला मंडळी येतं त्या महिला मंडळीच्या वतीने इथे एक कार्यक्रम होता. तर इथे अडचण अशी होती की जे विहार आहे ह्या विहारामध्ये सगळ्या बाकीच्या सुखसोयी आहेत, पण ह्या विहाराच्या आजूबाजूला कुठेही टॉयलेट नाही आणि टॉयलेटची खूप मोठी गैरसोय होती. तर मागे सुद्धा मी सरांना म्हटलं होतं की इथे जर बाजूला गार्डन आहे, मुलं खेळतात, सगळे जॉगिंगला लोक जातात, पाण्याची गैरसोय आहे. पण इथे जर पिण्याचा जो प्यावा असतो ना, पिण्याचं पाणी तुम्ही जर तिथे नगरपालिकेला तोट्याला तयार करून दिलं तर ते त्यांनी शाळेकडे मुलं फिरणारे लोक सुद्धा लहान लागल्यावर जॉगिंगला सकाळी संध्याकाळी फिरतात, त्यांची सोय दुसरं ही टॉयलेट ह्या कोपऱ्याला गेटच्या बाजूला जर असेल तर सकाळी जॉगिंग आणि अनेक कार्यक्रम आता या मैदानामध्ये होत आहेत. तर ह्या मैदानामध्ये त्या बाजूला जर टॉयलेट असेल तर वयस्कर लोक वेगवेगळ्या कार्यक्रमाला येणारी लोक सुद्धा नदीला आणि टॉयलेटच्या बाजूला नतमस्तक करून या देशाची राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्याप्रमाणे आपल्याला या जगामध्ये त्यांच्यामुळे पाठमाने जगता येते. म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी पंचशीला बौद्ध विहारामध्ये या ठिकाणी पहिलाच कार्यक्रम आमच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी पार पडतो. आणि त्या कार्यक्रमानिमित्त आपण सगळे जे उपस्थित आहात या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं जो श्रेय द्यायचं म्हटलं तर आमच्या उषाताई अडसुळे असतील, आमचे सहकारी आदित्य अडसुळे असतील, ज्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचा जो निधी असतो त्या निधीचा जर पहिला वापर कोणी केला असेल तर त्या आमच्या आदित्यनी या ठिकाणी त्या खुर्च्यांच्या माध्यमातून या आपल्या बौद्ध विहारासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय. येणाऱ्या काळात आपण अनेक कामं सुचवलात की या बौद्ध विहाराच्या आजूबाजूला आपल्याला काही सुविधा आहेत, त्या सुविधा देण्यासाठीचा नरेश जे असतील, आम्ही असू, आमचे चौथे सहकारी सोनल नवगरे मॅडम असतील, उषा अडसुळे मॅडम असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आता जसं प्रवीणजींनी सांगितलं की आम्ही काही ना काही काम करण्याचं आणि सातत्याने या प्रभागामध्ये आपलं काम केलेलं आहे. आपण बघतो या ठिकाणी तलाव असेल, त्याच्या बाजूला होत असलेलं गार्डन असेल, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असेल, त्या पाठीमागे बघितलं आपण या ग्राउंडचा विकास केला होता. आता त्या ठिकाणी एक आपण स्टेज बांधलेला आहे, त्या स्टेजवर आपल्याला सभागृहासाठी एक शेड हवंय, तर तेही शेड येणाऱ्या काळामध्ये आपल्या विभागाचे आमदार, विधान परिषदेचे आमदार विक्रांतजी पाटील यांच्या निधीतून होणार आहे. या आपल्या घरकुल पॅकेजसाठी या ठिकाणी सन्माननीय आमदार किशन ठाकूरजींच्या माध्यमातून जवळपास 1.5 करोडचा निधी या घरकुल आणि पॅकेजसाठी दिला. जो मागच्या कालावधीत त्या ठिकाणी आपण रस्त्यांची व्यवस्था असेल, पॅकेजमध्ये असेल, घरकुलमध्ये असेल, खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं झाली. त्याचप्रमाणे वास्तुविहारला असेल, वास्तुविहारला जवळपास 80 लाखाचा निधी दिला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला या ठिकाणच्या आपल्या आमदार यांच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. येणाऱ्या काळात आता संतोषजींनी सांगितलं, आमचे सुनील काका आहेत, थोरात काकांनी सांगितलं की या ठिकाणी पाणपोळीची व्यवस्था हवी, तर ती निश्चितच आमच्या नगरसेवक निधीतून होत असेल
जर तशी नाही झाली तर आमचा अनुसूचित जाती जमातीचा जो निधी आहे यातून आम्ही निश्चित पूर्ण करू. या ठिकाणी आधी जे मी आहे आम्हाला जे काम सांगणार जे शक्य आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू. नरेशजींना पलीकडचा भाग असल्यामुळं त्यांना जरी देता आला तर तेही आपला निधी या ठिकाणी देतील. आम्हाला तिकडे देता आला आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचा जेवढा विकास करता येईल त्या विकासासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या, सुचवा काय कामं करायची आहेत ती कामं आम्ही आमच्या माध्यमातून करू. या ठिकाणी आपल्या प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे आमचे क्रीडा प्रकोष्ठचे अध्यक्ष अशोकजी पाटील असतील, विश्वनाथ इंडी जे आहेत, आमचे कमलाकर जे आहेत, मलिक जे आहेत, मगर साहेब आमचे पत्रकार आहेत जे आम्हाला सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतात, माणिक जे आहेत, या सगळ्यांचं संतोष जे आहे म्हणजे या सगळ्यांच्या माध्यमातून एक आम्हाला कल्पना या ठिकाणी आपण सुचवत असतो आणि त्यातून जे चांगलं घ्यायचं आहे ते घेऊन जे महापालिकेकडून होण्यास शक्य आहे ती कामं आम्ही करण्याचा प्रयत्न करू. एवढं आपल्याला या ठिकाणी आश्वासन देतो आणि पाहतो.